हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण फार्मॅकॉलॉजिकल क्लासिफिकेशनची जी सीरीज आपण स्टार्ट केली आहे तिचा नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट क्लासिफिकेशन अँड त्यावर आत्तापर्यंतच्या सर्व एक्झामला आलेले प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर आज आपण ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्स म्हणजे अँटी डायबेटिक ड्रग्सचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत. तर या टॉपिकमधून 1 ते 2 क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला विचारले जातात. सो हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट आहे. अँड या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुमचं ओरल हायपोग्लायसेमिक एजंट किंवा अँटी डायबेटिक ड्रग्सचं क्लासिफिकेशन पूर्ण बाय हार्ट झालेलं असेल. ओके, तर स्टार्ट करूया. क्लासिफिकेशन ऑफ ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्स किंवा याला अँटी डायबेटिक ड्रग्स पण म्हणतात. तर सगळ्यात आधी डायबिटीस काय आहे? तर डायबिटीस एक मेटॅबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यात हायपरग्लायसेमिया होतो. हायपरग्लायसेमिया मीन्स ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल जास्त होते. हायपर म्हणजे जास्त अँड ग्लायसेमिया म्हणजे ग्लुकोज लेवल इन ब्लड. तर डायबिटीसमध्ये ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल इन्क्रीज होते. अँड डायबिटीसचे 2 टाईप्स येतात. एक असतो टाईप 1 डायबिटीस, ज्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस असेही म्हणतात. जुवेनाईल ऑनसेट डायबिटीस मेलिटस असेही याला म्हणतात. टाईप 1 म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस और जुवेनाईल ऑनसेट डायबिटीस मेलिटस. आणि दुसरा असतो टाईप 2. टाईप 2ला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस असे म्हणतात. नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस याला मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस मेलिटससुद्धा म्हणतात. मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस मेलिटस. टाईप 1 असतो इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस अँड टाईप 2 असतो नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. ठीक आहे, यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत टाईप 1 अँड टाईप 2वर. तर टाईप 1 जो असतो, ज्याला आपण इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस असे म्हणतो, त्यात आपल्या पॅनक्रियाजमध्ये ज्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स असतात त्याच्या सेल्सपासून जे इन्सुलिन सिक्रेट होते ते होत नाही. कारण टाईप 1 डायबिटीस मेलिटसमध्ये बीटा सेल्स डिस्ट्रॉय होतात अँड इन्सुलिन सिक्रेट होत नाही. म्हणून याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस म्हणतात. म्हणजेच बाहेरून तुम्हाला इन्सुलिन ॲडमिनिस्टर करायला लागते. टाईप 1 ज्याला जुवेनाईल ऑनसेट डायबिटीस मेलिटस पण म्हणतात. अँड दुसरा डायबिटीसचा टाईप असतो टाईप 2, ज्याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस असे म्हणतात. यालाच मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस मेलिटस असेही म्हणतात. या नावांवरही अनेकदा क्वेश्चन्स आलेले आहेत. तर टाईप 2मध्ये ओरल हायपोग्लायसेमिक्स ड्रग्स देतात. ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्सचा यूज करतात टाईप 2मध्ये. अँड टाईप 1मध्ये इन्सुलिन देतात. टाईप 1मध्ये इन्सुलिन अँड टाईप 2मध्ये ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्स म्हणजे अँटी डायबेटिक ड्रग देतात. इन्सुलिनचं क्लासिफिकेशन पण खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट व्हिडिओत आपण इन्सुलिनचं क्लासिफिकेशन अँड MCQs पाहणार आहोत. तर आता ओरल हायपोग्लायसेमिक्स ड्रगचं क्लासिफिकेशन आपण स्टार्ट करूया. मोस्ट इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे. प्रत्येक एक्झामला क्वेश्चन्स येतात या क्लासिफिकेशनमधून. तर स्टार्ट करूया. क्लासिफिकेशन ऑफ ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्स म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ अँटी डायबेटिक ड्रग्स. तर यात सगळ्यात आधी येतात सल्फोनिल युरियाज. सल्फोनिल युरियाजमध्ये येते टोलबुटामाइड, क्लोरप्रोपामाइड, ग्लायपिझाइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायमिप्राइड, ग्लायबेनक्लामाइड हे सर्व ड्रग्ज येतात सल्फोनिल युरियाजमध्ये. तर यात टोलबुटामाइड अँड क्लोरप्रोपामाइड हे फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरियाज आहेत आणि सेकंड जनरेशनमध्ये येतात ग्लायपिझाइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायमिप्राइड आणि ग्लायबेनक्लामाइड. जीवरून स्टार्ट होणारे सर्व ड्रग्ज सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाजमध्ये येतात. तर सल्फोनिल युरियाजच्या फर्स्ट जनरेशनमध्ये येतात टोलबुटामाइड, क्लोरप्रोपामाइड. सेकंड जनरेशनमध्ये येतात ग्लायपिझाइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायमिप्राइड, ग्लायबेनक्लामाइड. तर तुम्ही हे क्लासिफिकेशन माझ्याबरोबर रिवाईज करा. तुम्हाला या व्हिडिओच्या एंडपर्यंत सर्व क्लासिफिकेशन अँड त्यावरचे MCQs पाठ झालेले असतील. त्यानंतर नेक्स्ट क्लास आहे मिग्लिटिनाइड्स. मिग्लिटिनाइड्समध्ये येते रेपाग्लिनाइड अँड नॅटेग्लिनाइड. मिग्लिटिनाइड्समध्ये येते रेपाग्लिनाइड अँड नॅटेग्लिनाइड. त्यानंतर येतात DPP-4 इनिबिटर्स. DPP-4 इनिबिटर्समध्ये येतात सिटाग्लिप्टिन, विडाग्लिप्टिन, सक्साग्लिप्टिन, ॲलोग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन. ग्लिप्टिन्सवाले जेवढे ड्रग्स आहेत ते येतात DPP-4 इनिबिटर्समध्ये. डायपेप्टिडाइल पेप्टिडेस 4 इनिबिटर्स. DPP-4 इनिबिटर्स, डायपेप्टिडिल पेप्टिडेस 4 इनिबिटर्स. सिटाग्लिप्टिन, विडाग्लिप्टिन, ॲलोग्लिप्टिन, सक्साग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन. ठीक आहे. नंतरचा क्लास येतो बायगोनाइड्स. बायगोनाइड्समध्ये येतात मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन. मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन येतात बायगोनाइड्समध्ये. ठीक आहे. नंतरचा क्लास आहे थायोझोलिडिन डायोन्स. थायोझोलिडिन डायोन्समध्ये येतात पायोग्लिटाझोन अँड रोसिग्लिटाझोन. पायोग्लिटाझोन अँड रोसिग्लिटाझोन. त्यानंतरचा क्लास आहे अल्फा ग्लुकोसिडेस इनिबिटर. अल्फा ग्लुकोसिडेस इनिबिटर्समध्ये येतात अकारबोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोस. अकारबोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोस अल्फा ग्लुकोसिडेस इनिबिटर. थायोझोलिडिन डायोन्समध्ये पायोग्लिटाझोन, रोसिग्लिटाझोन. बायगोनाइड्स, मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन. DPP-4 इनिबिटर्स सिटाग्लिप्टिन, विडाग्लिप्टिन, सक्साग्लिप्टिन, ॲलोग्लिप्टिन,
लिनाग्लिप्टिन. ग्लिप्टिन्सवाले जेवढे ड्रग्स आहेत ते DPP-4 इनिबिटर्समध्ये येतात. त्यानंतर मिग्लिटिनाइड्समध्ये रेपाग्लिनाइड अँड नॅटेग्लिनाइड. अँड सल्फोनिल्युरियाजमध्ये टोलबुटामाइड, क्लोरप्रोपामाइड फर्स्ट जनरेशन अँड सेकंड जनरेशन, ग्लायपिझाइड, ग्लायक्लाझाइड, ग्लायमिप्राइड, ग्लायबेनक्लामाइड. ठीक आहे. तर हे झालं क्लासिफिकेशन ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्सचं, अँटी डायबेटिक ड्रगचं क्लासिफिकेशन. तर यात एक प्रश्न विचारला तो लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल्युरियाज. तर लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल्युरिया येते क्लोरप्रोपामाइड. क्लोरप्रोपामाइड इज ए लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल्युरिया. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असते सल्फोनिल्युरियाजचं? तर सल्फोनिल्युरियाजचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असते स्टिम्युलेट्स द रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाजच्या बीटा सेल्सपासून इन्सुलिनच्या रिलीजला स्टिम्युलेट करतात. कोण? तर सल्फोनिल्युरियाज. सल्फोनिल्युरियाज हे आहे पॅनक्रियाजच्या बीटा सेल्सपासून इन्सुलिनच्या रिलीजला स्टिम्युलेट करतात. स्टिम्युलेट्स द रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. अँड लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल्युरिया इज क्लोरप्रोपामाइड. त्यानंतर बायग्वानाइड्स अँड थायोझोलिडिन डायोन्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय असते? तर हे इन्क्रीजिंग इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी अँड ओव्हरकम इन्सुलिन रेजिस्टन्स. इन्सुलिनचं सेन्सिटिव्हिटी वाढवतात अँड रेजिस्टन्स कमी करतात. बायग्वानाइड्स अँड थायोझोलिडिन डायोन्स इन्क्रीजिंग इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी अँड ओव्हरकम इन्सुलिन रेजिस्टन्स. हे इन्सुलिनचं सेन्सिटिव्हिटी वाढवतात आणि रेजिस्टन्स कमी करतात. इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतात आणि रेजिस्टन्स कमी करतात. कोण? बायग्वानाइड्स अँड थायोझोलिडिन डायोन्स. तर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पण खूप महत्त्वाचं आहे. तर आता यावर कसे क्वेश्चन्स विचारण्यात येतात, आत्तापर्यंत या टॉपिकवर विचारण्यात आलेले प्रश्न आपण पाहूया. तर क्वेश्चन नंबर 1, डायबिटीज मेलिटस इज कॅरेक्टराइज्ड बाय. डायबिटीज मेलिटस इज कॅरेक्टराइज्ड बाय हायपोग्लायसेमिया, हायपरग्लायसेमिया, हायपोकॅल्सेमिया, डिहायड्रेशन. तर याचं करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी, हायपरग्लायसेमिया. डायबिटीज मेलिटस इज कॅरेक्टराइज्ड बाय हायपरग्लायसेमिया. तर आपण आधी पाहिलं डायबिटीस हे एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे ज्यात हायपरग्लायसेमिया होतो. म्हणजे हायपर म्हणजे जास्त आणि ग्लायसेमिया म्हणजे ग्लुकोज लेवल इन ब्लड. म्हणजे डायबिटीसमध्ये ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल इन्क्रीज होते, म्हणजेच हायपरग्लायसेमिया होतो. ठीक आहे. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. त्यानंतर आपण डायबिटीस मेलिटसचे दोन प्रकार बघितले, एक टाईप 1 आणि एक टाईप 2. टाईप 1 इज कॉल्ड इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस अँड टाईप 2 इज कॉल्ड नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मेलिटस. टाईप 1मध्ये इन्सुलिन ॲडमिनिस्टर करायला लागते आणि टाईप 2मध्ये तुम्हाला ओरल हायपोग्लायसेमिक्स ड्रग देतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट इज टोलबुटामाइड, ग्लायपिझाइड, क्लोरप्रोपामाइड, ऑल ऑफ दी अबव. तर ओरल हायपोग्लायसेमिक्स एजंट्स कोणते असतात? तर टोलबुटामाइड, ग्लायपिझाइड, क्लोरप्रोपामाइड हे सर्व ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स आहेत. ठीक आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दी अबव. तर टोलबुटामाइड कशात येते? तर टोलबुटामाइड फर्स्ट जनरेशन सल्फोनिल्युरियाजमध्ये येते, ग्लायपिझाइड सेकंड जनरेशन सल्फोनिल्युरियाज अँड क्लोरप्रोपामाइड फर्स्ट जनरेशन सल्फोनिल्युरियाज. लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल्युरिया इज क्लोरप्रोपामाइड. त्यानंतर आपण सल्फोनिल्युरियाजचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शनसुद्धा पाहिलं. तर हे स्टिम्युलेट्स द रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम द बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाजच्या बीटा सेल्सपासून इन्सुलिनच्या रिलीजला स्टिम्युलेट करतात सल्फोनिल्युरियाज. सल्फोनिल्युरियाज हे पोटॅशियम चॅनल ब्लॉक करतात. पोटॅशियम चॅनलला ब्लॉक करतात सल्फोनिल्युरियाज. सल्फोनिल्युरियाज एक्झर्ट देअर हायपोग्लायसेमिक इफेक्ट बाय ॲक्टिंग ऑन पोटॅशियम चॅनल. पोटॅशियम चॅनलवर ॲक्ट करतात, पोटॅशियम चॅनलला ब्लॉक करतात सल्फोनिल्युरियाज. ठीक आहे. आणि लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल्युरिया इज क्लोरप्रोपामाइड. नेक्स्ट क्वेश्चन, द अँटीडायबेटिक ड्रग कमिंग अंडर सल्फोनिल्युरिया इज. द अँटीडायबेटिक ड्रग कमिंग अंडर सल्फोनिल्युरिया इज. तर पाहिलं आपण क्लासिफिकेशन. तर कोणत्या अँटीडायबेटिक ड्रग आहे सल्फोनिल्युरिया क्लासमध्ये येते? तर ते येते टोलबुटामाइड. फर्स्ट जनरेशनमध्ये येते ना टोलबुटामाइड अँड क्लोरप्रोपामाइड. टोलबुटामाइड अँड क्लोरप्रोपामाइड फर्स्ट जनरेशन सल्फोनिल्युरियाजमध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर इन्सुलिन काय आहे? तर इन्सुलिन इज ए प्रोटीन. मेटफॉर्मिन येते बायग्वानाइड क्लासमध्ये. आणि अकार्बोज येते, अकार्बोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोज कशात येते? अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्स. आणि मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन बायग्वानाइड्समध्ये येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ड्रग मे डिक्रीज आयोडाइड अपटेक बाय थायरॉइड. विच ड्रग मे डिक्रीज आयोडाइड अपटेक बाय थायरॉइड. रेपाग्लिनाइड, रोसिग्लिटाझोन, ग्लायपिझाइड, टोलबुटामाइड. विच ड्रग मे डिक्रीज आयोडाइड अपटेक बाय थायरॉइड.
तर कोणते ड्रग आयोडाईड अपटेक डिक्रीज करते, तर ते करते टोलबुटामाइड. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. टोलबुटामाइड डिक्रीजेस आयोडाईड अपटेक बाय थायरॉइड. टोलबुटामाइड अँड क्लोरप्रोपामाइड हे फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरियाजमध्ये येतात. ग्लायपिझाईड सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाज. जी वरून स्टार्ट होणारे ग्लायक्लाझाईड, ग्लायमिप्राईड, ग्लायबेनक्लामाइड, ग्लायपिझाईड हे सर्व सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाजमध्ये येतात. त्यानंतर रोसिग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन, थायाझोलिडिन डायॉन्समध्ये येतात. रोसिग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन. त्यानंतर रेपाग्लिनाइड, मिग्लिटिनाइड डेरिवेटिव्ह, रेपाग्लिनाइड, नॅटेग्लिनाइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओरल ओलिगोसॅकराइड हायपोग्लायसेमिक एजंट विच इज ॲडमिनिस्टर्ड ॲट द स्टार्ट ऑफ द मील इज. ओरल ओलिगोसॅकराइड हायपोग्लायसेमिक एजंट विच इज ॲडमिनिस्टर्ड ॲट द स्टार्ट ऑफ द मील इज पायोग्लिटाझोन, मिग्लिटॉल, अकार्बोज, ग्लायमिप्राईड. जे जेवणाच्या सुरुवातीला घेतात. कोणतं ओलिगोसॅकराइड हायपोग्लायसेमिक एजंट आहे जे जेवणाच्या सुरुवातीला घेतात, तर ते असते अकार्बोज. ऑप्शन सी अकार्बोज. अकार्बोज हे ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग आहे जे जेवणाच्या सुरुवातीला घेतात. हे एक ओलिगोसॅकराइड आहे. ठीक आहे. त्यानंतर पायोग्लिटाझोन थायोझोलिडिन डायोन्समध्ये येते. पायोग्लिटाझोन, रोसिग्लिटाझोन, मिग्लिटॉल, वोग्लिबोस, मिग्लिटॉल, अकार्बोज, अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर. त्यानंतर ग्लायमिप्राईड सेकंड जनरेशन सल्फोनिल युरिया, ग्लायमिप्राईड, ग्लायक्लाझाईड, ग्लायबेनक्लामाइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरिया इन्क्लूड टोलबुटामाइड, क्लोरप्रोपामाइड, बोथ, नन. फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरिया. तर आपण पाहिलं फर्स्ट जनरेशनमध्ये कोणते येते, तर आपण पाहिलं फर्स्ट जनरेशनमध्ये येतात क्लोरप्रोपामाइड अँड टोलबुटामाइड. हे दोन्ही फर्स्ट जनरेशनमध्ये येतात. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. बोथ क्लोरप्रोपामाइड अँड टोलबुटामाइड फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरियाज. त्यानंतर सेकंडमध्ये जी वरून स्टार्ट होणारे सर्व सेकंड जनरेशनमध्ये येतात. ग्लायमिप्राईड, ग्लायक्लाझाईड, ग्लायपिझाईड, ग्लायबेनक्लामाइड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मेटफॉर्मिन बिलॉंग्स टू विच केमिकल क्लास ऑफ ॲन अँटी डायबेटिक ड्रग्स. बायगोनाइड्स, थायोझोलिडिन डायोन्स, सल्फोनिल युरियाज, अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर. मेटफॉर्मिन. तर मेटफॉर्मिन कोणत्या केमिकल क्लासमध्ये येते अँटी डायबेटिक ड्रगच्या, तर मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन कशात पाहिले आपण, तर बायगोनाइड्समध्ये. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. बायगोनाइड्समध्ये येत आहे मेटफॉर्मिन अँड फेनफॉर्मिन. ठीक आहे. थायोझोलिडिन डायोन्समध्ये येते पायोग्लिटाझोन, रोसिग्लिटाझोन, सल्फोनिल युरियाज, क्लोरप्रोपामाइड, टोलबुटामाइड, ग्लायपिझाईड, ग्लायक्लाझाईड, ग्लायबेनक्लामाइड, अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्स, अकार्बोज, मेग्लिटॉल, वोग्लिबोज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following classes of compounds stimulates the release of insulin from pancreatic beta cells? Stimulates the release of insulin from pancreatic beta cells. तर हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कोणाचं आहे, तर मगाशी आपण डिस्कस केलं. स्टिम्युलेट्स द रिलीज ऑफ इन्सुलिन फ्रॉम पॅनक्रियाटिक बीटा सेल्स. तर हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे सल्फोनिल युरियाजचं. सल्फोनिल युरियाज करतात ना पॅनक्रियाच्या बीटा सेल्सपासून इन्सुलिनच्या रिलीजला स्टिम्युलेट. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. सल्फोनिल युरियाज. त्यानंतर बायगोनाइड्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, बायगोनाइड्सचं ते पण आपण डिस्कस केलं. तर बायगोनाइड ओव्हरकम इन्सुलिन रेझिस्टन्स. ओव्हरकम इन्सुलिन रेझिस्टन्स हे बायगोनाइड्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ बायगोनाइड. एक्झाम्पल ऑफ बायगोनाइड. तर बायगोनाइडचं एक्झाम्पल कोणते आहेत, मेटफॉर्मिन, फेनफॉर्मिन. सो ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. मेटफॉर्मिन इज एक्झाम्पल ऑफ बायगोनाइड. ठीक आहे. त्यानंतर ग्लायबेनक्लामाइड काय आहे, जी पासून स्टार्ट होणारे सेकंड जनरेशन सल्फोनिल युरियाज. रोसिग्लिटाझोन. रोसिग्लिटाझोन कशात येते, तर रोसिग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन, थायोझोलिडिन डायोन्समध्ये. थायोझोलिडिन डायोन्समध्ये येते रोसिग्लिटाझोन, पायोग्लिटाझोन. रेपाग्लिनाइड. तर रेपाग्लिनाइड आणि नॅटेग्लिनाइड हे दोन येतात मेग्लिटिनाइड डेरिव्हेटिव्हमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोइंग इज ॲन ओरल अँटीडायबेटिक एजंट बिलॉंग्स टू क्लास सल्फोनिल युरिया एक्सेप्ट क्लोरप्रोपामाइड, ग्लायपिझाईड, मेटफॉर्मिन, टोलबुटामाइड. खाली दिलेल्यापैकी कोणतं सल्फोनिल युरिया क्लासमध्ये येत नाही एक्सेप्ट विचारलेलं आहे. बिलॉंग्स टू क्लास सल्फोनिल युरिया एक्सेप्ट. तर सल्फोनिल युरियाजमध्ये काय येते, टोलबुटामाइड, क्लोरप्रोपामाइड, ग्लायपिझाईड, ग्लायक्लाझाईड, ग्लायबेनक्लामाइड हे सर्व
सल्फोनिल युरियाज आहेत. तर यात मेटफॉर्मिन हे काय आहे, तर मेटफॉर्मिन हे बायगोनाइड्समध्ये येते. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. मेटफॉर्मिन अँड फेनफॉर्मिन आर बायगोनाइड्स. ठीक आहे. बाकी आहेत एमध्ये, बीमध्ये आणि डीमध्ये जे ऑप्शन्स आहेत हे सर्व सल्फोनिल युरियाज आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डायबिटीज मेलिटस इज ड्यू टू increase in insulin level, decrease in glucagon level, decrease in insulin level, increase in glucagon level. तर डायबिटीज मेलिटस इज ड्यू टू डिक्रीज इन इन्सुलिन लेवल. इन्सुलिनची लेवल कमी होते डायबिटीज मेलिटसमध्ये. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर, डिक्रीज इन इन्सुलिन लेवल. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ओरल हायपोग्लायसेमिक एजंट कॉजेस लॅक्टिक ॲसिडोसिस? टोलबुटामाइड, एसिटोहेक्झामाइड, टोलाझेमाइड, फेनफॉर्मिन. ओरल हायपोग्लायसेमिक एजंट कॉजेस लॅक्टिक ॲसिडोसिस. लॅक्टिक ॲसिडोसिस कोणतं ड्रग कॉज करते, तर ते कॉज करते फेनफॉर्मिन. बायगोनाइड्समध्ये जे येते फेनफॉर्मिन ते लॅक्टिक ॲसिडोसिस कॉज करते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, साईड इफेक्ट ऑफ क्लोरप्रोपामाइड इज कोलेस्टॅटिक जॉन्डिस, डायल्यूशन हायपोनायट्रेमिया, डायसल्फिराम लाईक रिॲक्शन विथ अल्कोहोल, ऑल ऑफ दीज. क्लोरप्रोपामाइडचे साईड इफेक्ट्स कोणते आहेत, तर हे सर्व क्लोरप्रोपामाइडचे साईड इफेक्ट्स आहेत. ऑल ऑफ दीज, कोलेस्टॅटिक जॉन्डिस, डायल्यूशन हायपोनायट्रेमिया अँड डायसल्फिराम लाईक रिॲक्शन विथ अल्कोहोल. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्लोरप्रोपामाइड कशात येते, तर हे येते फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरियामध्ये. लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल युरिया असते क्लोरप्रोपामाइड. नेक्स्ट क्वेश्चन, द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सल्फोनिल युरिया इज डिक्रीज डिग्रेडेशन ऑफ ग्लुकोज, lower blood glucose concentration by producing insulin like effect, stimulate the release of insulin from beta cells of pancreas, increase glucose utilization in the periphery. mechanism of action काय असते सल्फोनिल युरियाचं, तर mechanism of action of सल्फोनिल युरिया इज, सल्फोनाइल युरियाचं mechanism of action आपण मागच्या प्रश्नामध्ये डिस्कस केलं. पॅनक्रियाच्या बीटा सेल्सपासून इन्सुलिनच्या रिलीजला स्टिम्युलेट करतात सल्फोनाइल युरियाज. So option C will be your correct answer. Stimulate the release of insulin from beta cells of pancreas. काय असते mechanism of action of sulfonyl urea? Stimulate the release of insulin from beta cells of pancreas. Next question, dipeptidyl peptidase 4 DPP4 inhibitor is, DPP4 inhibitor is saxagliptin, vidagliptin, sitagliptin, all of the above. तर आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलं, ग्लिप्टिन्सवाले जेवढे सर्व ड्रग असतात ते DPP4 इनिबिटर्समध्ये येतात. डायपेप्टिडिल पेप्टिडेज इनिबिटर्स, ग्लिप्टिन्सवाले सर्व ड्रग्स, सक्साग्लिप्टिन, विडाग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन हे सर्व DPP4 इनिबिटर्स आहेत. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दीज. नेक्स्ट क्वेश्चन, अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर इज, अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर तर कोणते बघितले अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्समध्ये, अकार्बोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोज. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर, ऑल ऑफ द अबाव. अकार्बोज, मिग्लिटॉल, वोग्लिबोज हे तिन्ही अल्फा ग्लुकोसिडेज इनिबिटर्स येतात. त्यानंतर यात ओरल ओलिगोसॅकॅराइड हायपोग्लायसेमिक एजंट कोणतं असते, मागच्या एका प्रश्नात आलेलं होतं. ओरल ओलिगोसॅकॅराइड हायपोग्लायसेमिक एजंट जे जेवणाच्या सुरुवातीला घेतात तर ते असते अकार्बोज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनाइल युरियाज इज, लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल युरिया कोणतं असते, क्लोरप्रोपामाइड. क्लोरप्रोपामाइड जे फर्स्ट जनरेशनमध्ये येते अँड लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल युरिया असते क्लोरप्रोपामाइड. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इंटरॅक्ट्स विथ वॅसोप्रेसिन, कोणतं ड्रग वॅसोप्रेसिन बरोबर इंटरॅक्ट करते, क्लोरोक्विन, क्लोरामफेनिकॉल, क्लोरप्रोपामाइड, फिनिटॉइन सोडियम. विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इंटरॅक्ट्स विथ वॅसोप्रेसिन, तर वॅसोप्रेसिन बरोबर इंटरॅक्ट करते क्लोरप्रोपामाइड. ऑप्शन सी, क्लोरप्रोपामाइड इंटरॅक्ट्स विथ वॅसोप्रेसिन. क्लोरप्रोपामाइड लॉंगेस्ट ॲक्टिंग सल्फोनिल युरिया, फर्स्ट जनरेशन सल्फोनिल युरिया. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स घेऊन. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.